आता आजीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे तर कळालंच असेल की आपण मकी पेरणार आहे. पण मकी पेरण्यासाठी येताय कोण कोण हे नक्कीच बघा. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व मकी पेरायला चाललोय. पण मकी पेरायला इकडं आल्यानंतर कळतं की सर्वात पहिली सुरुवात मात्र आमच्या विठूने केली. तर चला बघूया विठूला. सोडू ना तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता शेतातलं थोडं काम झाल्यानंतर आपण आंब्याच्या झाडाखाली आराम करायला जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कुलदैवत बघायला भेटतात. आता कुलदैवत म्हणजे काय बरं? तर कुलदैवत म्हणजे आपले आजी आजोबा असते. ते वारल्यानंतर त्यांची काही पुतळे बनवण्यात येतात आणि त्याला आज कुलदैवत पण म्हणतात बरं का. तर त्या पुतळ्यांना बघितल्यानंतर मामी, प्रेरणा, प्रज्ञा हे तर पाया पडतातच. पण त्यासोबत अगदी विठू सुद्धा पाया पडतो बरं का. अरे तिथं देव नाही ते तुझ्या डोक्यात एक दिवस पूर्ण पण नाही केला बरं का. अजून नाही गेले म्हणजे चांगले आंघोळ नाही केली. हा स्वतः काय झालं का स्वतः म्हणजे आपण स्वतः. विठूची स्टोरी ऐकून झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की गौरव नाराज का बरे. तर चला आता आम्ही पण मकी पेरायला चाललोय. हे माझे मामा आणि ही विठूची आत्या, ही माझी मामी, ही प्रज्ञा आणि ही प्रेरणा. असं नाही बरं का की मी फक्त व्हिडिओज काढतो, मी काम सुद्धा करतो बरं का. हाय, आता आम्ही होळांगीला जाणारे पेरणी करायला. चला चम 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 के सितारे वाली बारी बारी pushing on me don't you in the party I can do this all week we'll be dancing till the morning go to bed we won't sleep cham cham के सितारे. शेतात जात असताना आंब्याच्या झाडाखाली खूप आंबे पडलेले असतात बरं का. पण ते तुम्हाला कधी पडलेले दिसणार नाही. त्यामागचं रिझन तुम्हाला नक्कीच बघायला भेटत असेल. आता या ठिकाणी आम्ही शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही मामांकडे जातो आणि मामांकडे गेल्यानंतर आम्हाला जे काही नवीन बघायला भेटतं ना तर ते तुम्ही पण बघा. आणि हे उपक्रम तुम्ही केलाय का? शेंगा बिंगा खाया तुम्ही
कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मामांचा हा जुगाड कसा वाटला. या बघा 2 आजी बाया बसल्या आहेत, दमल्या आहेत त्या. शेतातलं आता सर्व पिरून झालेलं आहे. तर चला काही प्रश्न आपण सर्वांना विचारूया. शेतात तुम्हाला सर्वात भारी काय वाटलं? आभासा लाडका विठ्ठल दादा, या 2 भाष्या, आमची ताई, हा एक साका घेणारा, ही आमची लाडकी वकील मॅडम, आणि इकडे आणि मामा. आमचे दाजी आंबे पडणारे दाजी. तुला काय वाटलं? तुला काय भारी वाटलं बिट्टू? खूपच मजा आली. असं वाटतं रोजच करावं हे काम. मामी तुम्हाला काय वाटलं आज? मला आज खूप भारी वाटलं, कारण तुम्ही आमच्या सोबत होते फिरायला, त्याच्यामुळे खूपच मजा आली. जेवण पण खूप पोट भरून केलं, कारण शेतातलं जेवण हे खूपच चांगलं राहतं. आणि तुमच्यासोबत मला बोलायला हसायला खूप मजा वाटते. थँक्यू. असं तुम्ही पण रोज येत जा आमच्या शेतात. प्रज्ञा, आता तू सांग. मला सगळे होते म्हणून खूप मजा आली काम करायला. आम्ही खूप जोक केले, हसलो. कोणाला नावं ठेवले. आज सगळेजण होते म्हणून खूप मजा आली. काम जास्त केलं, काही असं वाटलं पण नाही. थोड्या मिनिटातच काम झालं. त्याच्यानंतर आज सकाळी आम्ही त्यांच्या शेतात जेवायला पण खूप मजा आली. त्याच्यानंतर तिथं काम केलं, ते करायला पण खूप मजा आली. आमची आत्या बघा कशी आंबे खाते एकटी. आम्हाला देत नाही, आमचे मक्की पेरले गेलेत. आम्ही घरी जाऊ. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. बाय.